नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आरीवर्कचा आपला 24वा दिवस आहे आणि आज आपण बघणार आहोत पॅडेड लोड स्टिच। आता हे पॅडेड लोड स्टिच एकदम सेम टू सेम फ्लॅट लोडिंग स्टिच सारखीच आहे, फक्त त्याला आपण पाइपिंग थ्रेड मध्ये भरून नंतर वर्क करतो। आता ही पॅडेड लोडिंग स्टिच आहे ना, ही आपण आपल्या ब्लाउजला आउटलाइन करून एक छान नवीन लुक क्रिएट करू शकतो। त्याच्यामुळे ही स्टिच तुम्ही नक्की शिकून घ्या। चला कंटिन्यू वर्क करूया आपल्या स्टँडवर। बघा, आता इथे आपण पाइपिंग थ्रेड घेतलेला आहे, जो आपण पाइपिंग साठी वापरतो तो। आता इथे थोडासा मी तुकडा कट करून घेत आहे। बघा, मी फक्त तुम्हाला दाखवते, त्याच्यामुळे मी छोटासा तुकडा कट केला आणि आता आपण इथे वर्क करूया। आपण 3 नंबरची लोडिंग स्टिच बघतोय, पॅडेड लोड स्टिच। बघा, मी अशी एक लाइन ड्रॉ केली। आणि आता B7000 या ग्लूनी मी आता इथे ती पाइपिंग थ्रेड आहे ती चिटकवून घेत आहे। बघा, B7000 जर ग्लू नसेल तुमच्या इथे तर तुम्ही त्याला झिगझॅगने सुद्धा पॅक करू शकता, झिगझॅग स्टिचने। बघा, अशा प्रकारे मी आता ही पाइपिंग थ्रेड आहे ही चिटकवून घेतला आहे। आता हा कॉटन थ्रेड आहे जो आपला मशीनला वापरतो तो। त्याने आता जर तुमच्या इथे ग्लू नसेल तर या पद्धतीने झिगझॅग करून आपण ती पाइपिंग थ्रेड आहे तो फिक्स करून घेणार आहोत, म्हणजे तो जागून हलणार नाही। ग्लू नसेल तर, ग्लू असेल चिटकवलं ग्लूनी तर मग अशी स्टिच नाही केली झिगझॅग तरी सुद्धा चालेल, पण ग्लू जर नसेल तर मग अशी झिगझॅग स्टिच घ्यायची। पूर्ण पाइपिंग थ्रेड आहे तो कव्हर करून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण पाइपिंग थ्रेड कव्हर करून घेतलेला आहे झिगझॅग स्टिचने, म्हणजे तो जागून हलणार नाही। तर इथे एंड नॉट मारते मी। बघा, इथे आता एंड नॉट मारल्यावर हा थोडासा धागा राहिलेला आहे ना, पुन्हा त्याला राहिल्यावर अशीच एंड नॉट मारायची, म्हणजे तो धागा आतमध्ये जातो, बाहेर राहत नाही। झिगझॅग स्टिच साठी मी आता 1 तार नीडल वापरली आणि आता सिल्क थ्रेड साठी ही 2 तार नीडल आहे ही वापरणार आहे। फरक काय नाही, फक्त त्याचा खाचा थोडा खोल असतो, एवढाच काय तो फरक असतो, बाकी नीडल सेम असते। बघा, इथे आता मी ऑरेंज शेड घेतलेला आहे। आपण दुकानातून खरेदी करताना एकच रील घ्यायचा आहे आणि अशा रिकाम्या रील मध्ये भरून मग आपलं काम चालू करायचं आहे सिल्क थ्रेड साठी, कारण सिल्क थ्रेड साठी आपण 2 रील वापरतो। बघा, मी याच्यात असं भरून घेतलेलं आहे, म्हणजेच आपण एका रील पासून 2 रील तयार केलेले आहेत। बघा, असे आता 2 रील तयार झालेले आहेत। असे 2 पदर पकडायचे एकत्र आणि असा बोटाला सर्कल मारून घ्यायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने असं पुढे सरकवायचा दोरा, म्हणजे छान अशी गाठ बसली जाते। बघा, आता जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो आपण कट करून घेऊया।
म्हणजे पुढे आपण वर्क करताना तो मध्ये मध्ये येणार नाही किंवा आपल्या सुईमध्ये अडकणार नाही. बघा आता असा मधल्या बोटात ही गाठ पकडायची आहे अंगठ्याच्या साहाय्याने आणि असा एक सर्कल मारायचा आहे. आणि आता ही जी वरची साईड आहे ना ही आपल्याला उचलायची आहे. खालून धागा वरती काढायचा आहे. सेम जसं आपण फ्लॅट लोड स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने. बघा आता कोपऱ्यावरून एक टाका वरती काढला, त्याच्यानंतर पुढच्या साईडला एक स्टिच दिली, पुन्हा रिवर्स गेलो, बॅक साईडला एक स्टिच दिली, पुन्हा त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स खाली आलो, एक टाका घेतला, पुन्हा त्याच्या पुढे छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स वरती गेलो, एक टाका वरती काढला आणि त्याच्या पुढे एक छोटा टाका दिला, पुन्हा रिवर्स खाली आलो, पुढे एक टाका घेतला, रिवर्स मध्ये वरच्या साईडला एक टाका घेतला, पुन्हा एक टाका घेतला छोटा, पुन्हा रिवर्स मध्ये खाली आलो, पुन्हा पुढे एक टाका घेतला, पुन्हा रिवर्स वरती गेलो, एक टाका घेतला आणि त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला. छोटा टाका म्हणजेच काय लॉक स्टिच किंवा आपण त्याला शॉर्ट स्टिच म्हणतो. बघा पुन्हा रिवर्स वरती गेले, एक टाका वरती काढला, त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स खाली आलो, एक टाका घेतला, त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स वरती गेलो, एक टाका घेतला, त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स खाली आलो, एक टाका घेतला, त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स वरती गेलो, एक टाका घेतला, पुन्हा त्याच्या पुढे एक छोटा टाका घेतला, पुन्हा रिवर्स खाली आलो, एक टाका घेतला, पुन्हा एक छोटा टाका घेतला. आता बघा आपली पाइपिंगची जी थ्रेड आहे ना तो पूर्ण कव्हर झालेला आहे. आता आपण स्टिच घेताना बघा आता या साईडला स्टिच घेताना आपण खाली घेतो आणि जेव्हा रिवर्स मध्ये वरती घेतो ना तेव्हा ती स्टिच त्याच्या पुढच्या साईडला द्यायची म्हणजे वरच्या साईडला. बघा रिवर्स मध्ये खाली आलो तर ही स्टिच आपण खाली दिली आणि जेव्हा वरती नेतो ना तेव्हा ती स्टिच वरच्या साईडला द्यायची म्हणजे आपलं छान फिनिशिंग येतं. कुठेही अशी गॅप दिसत नाही आणि काम सुद्धा खूप छान वाटतं. बघा आता वरती स्टिच घेतली, पुन्हा रिवर्स खाली आलो, खालच्या दिशेने एक टाका घेतला, पुन्हा रिवर्स आपण वरती गेलो, छोटी स्टिच आपण वरच्या दिशेने दिली, पुन्हा रिवर्स खाली आलो, स्टिच आपण खालच्या दिशेने दिली, पुन्हा रिवर्स वरती गेलो, छोटी स्टिच आपण वरच्या दिशेने दिली. खूप सिंपल पद्धत आहे. प्रॅक्टिस केली तर भरपूर तुम्हाला छान वर्क येणार आहे, छान फिनिशिंग सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा.
बघा पुन्हा रिवर्स वरती गेलो, छोटी स्टिच वरच्या दिशेने दिली, पुन्हा रिवर्स खाली आलो, छोटी स्टिच खालच्या दिशेने दिली. अशी पूर्ण पाइपिंग थ्रेड आहे हा कव्हर करून घ्यायचा आहे. तुम्ही साडीच्या कलरचा थ्रेड घेऊन मग अशी जर आउटलाईन केली ब्लाऊजवर तर ते खूप छान असं उठून दिसणार आहे. मी स्क्रीनशॉट लावते म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. बघा मी नेहमी सांगत असते आरी वर्क फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुम्हाला वर्क इझी जाणार आहे. मी आता एवढंच दाखवलं म्हणजे तुम्ही एवढीच प्रॅक्टिस नाही करायची, तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. थोडंसं जास्त पाइपिंग थ्रेड घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिस जास्त करायची आहे. खूप इझी पद्धत आहे. आता बघा आपल्या एंडसाठी बघा, आता हा एंडचा जो कोपरा आहे ना त्याला मी स्टिचेस थोड्या कमी छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत आणि त्याची स्टिच आहे ना छोटी ती त्याच्या थोडीशी पुढेच घेतलेली आहे. बघा क्रॉस न जाता त्याच्या पुढे एक छोटी स्टिच घेतलेली आहे आणि आपल्या स्टिचचा आकार आहे तो कमी कमी करत गेलो म्हणजे अशा प्रकारे आपला कोपरा खूप छान आलेला आहे. बघा आता हा आपला कोपरा छान आलेला आहे. आता आपण पूर्ण आउटलाईन करून घेऊया चेन स्टिचने. मी कोणतेही गाठ न मारता तर डायरेक्ट पूर्ण तो धागा आहे तो पूर्ण चेन स्टिच करत पूर्ण आउटलाईन करून घेत आहोत म्हणजे त्याचं फिनिशिंग खूप छान दिसेल. तुम्ही जर वर्क करत असाल तर तुम्ही अशी चेन स्टिच न देता तुम्ही मणी वर्क केलं तरीसुद्धा ते चालणार आहे किंवा कट वर्कची अशी लाईन दिलीत तरीसुद्धा चालणार आहे किंवा मोत्याची लाईन दिलीत ते सुद्धा छान वर्क होणार आहे. तुम्ही जशी तुमची क्रिएटिव्हिटी दाखवाल ना तेवढं छान वर्क दिसणार आहे. बघा अशी आउटलाईन केली ना की त्याचा लुक खूप छान दिसतो. आपला ज्या स्टिचेसमध्ये थोड्या गॅप राहिलेले असतात किंवा थोडासा अंतर असं कमी जास्त झालेलं असतं ना ते कवर होऊन जातं. त्याच्यामुळे एक तर आउटलाईन करायची किंवा मग मणीची किंवा कटवर्कची किंवा मोतीची कोणतीही किंवा तुम्ही स्टोनची जी चेन असते ना ती सुद्धा इथे लावू शकता आणि एक नवीन लुक क्रिएट करू शकता. त्याच्यामुळे आपलं कामसुद्धा खूप छान वाटणार आहे, फिनिशिंगसुद्धा खूप छान येणार आहे. तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही असं वर्क करू शकता छान छान. बघा इथे आता एंड नॉट मारत आहे मी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच सगळ्यांनी सपोर्ट करत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.